ही आपली टेलिग्राम लिंक आहे. आज आपण लोकसंख्या हा टॉपिक बघणार आहोत. यामध्ये 2011च्या सेन्ससनुसार इंडिया इंडिया आणि महाराष्ट्र यांची आकडेवारी बघणार आहोत आपण. आणि ही संपूर्ण आकडेवारी आपण ट्रिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत. पहिला टॉपिक, लोकशास्त्रीय संक्रमण सिद्धांत. ही कॉन्सेप्ट ए.जे. कोल आणि हुवर यांनी दिलेली आहे. त्यांनी डेमोग्राफिक ट्रान्झिशन 3 स्टेजमध्ये सांगितलं आहे. हा आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे, ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारत असतो आहे. फर्स्ट स्टेजमध्ये डेथ रेट पण वाढते आणि बर्थ रेट पण वाढत जाते. सेकंड स्टेजमध्ये बर्थ रेट वाढते पण डेथ रेट कमी होते. थर्ड स्टेजमध्ये बर्थ रेट आणि डेथ रेट दोन्ही पण कमी होतात. सीपी ब्लॅकलर यांनी 5 स्टेजेस दिलेल्या आहेत. पहिल्या 3 स्टेजेस सेमच आहेत. चौथी आणि तिसरी स्टेज पण सेम आहे, ज्याच्यामध्ये बर्थ रेट आणि डेथ रेट कमीच होतो. पण फिफ्थ स्टेजमध्ये रिलेटिव्हली बर्थ रेट ही कमी असते पण डेथ रेट ही जास्त असते. आणि 2024ला युपीएससी प्रिलिम्स मध्ये हा क्वेश्चन विचारला होता की फिफ्थ स्टेज कोणत्या कंट्रीज मध्ये आहे, तर जर्मनी, इटली आणि दक्षिण कोरिया. आता पॉप्युलेशन बाबतीत हे करंट इव्हेंट्स मध्ये सेन्सस 2027 पण महत्वाचा आहे. त्याची थीम आहे आवर सेन्सस आर डेव्हलपमेंट आणि मॅस्कोट कोण आहेत, प्रगती आणि विकास. सेन्सस चे फीचर्स काय आहेत यावेळेच्या इंडिया सेन्सस 2027. रजिस्ट्रेशन जनरल कोण आहेत, मृत्युंजय कुमार नारायण. हे वर्ल्ड लार्जेस्ट डिजिटल सेन्सस असणार आहे. फर्स्ट डिजिटल सेन्सस ऑफ इंडिया. 140 करोड प्लस पॉप्युलेशन. सेल्फ इनोमरेशन, कास्ट इनोमरेशन पण होणार आहे. पुन्हा नंतर मल्टी लँग्वेज प्लॅटफॉर्म असणार आहे. फेज 1 एप्रिल टू सप्टेंबर 2026 आणि फेज 2 फेब्रुवारी ते मार्च 2027. आता सेन्सस बद्दल बघू आपण. सेन्सस ऍक्ट 1948 आणि सेन्सस हे युनियन लिस्ट मध्ये येतं. नोडल एजन्सी कोण असते, ऑफिस ऑफ रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सस कमिशनर, जे की मृत्युंजय कुमार नारायण हे आहेत ह्यावेळेस. आणि हे स्वातंत्र्यानंतरचं 8वं आणि पहिल्यापासून 16वं आहे. लास्ट सेन्सस 2011ला झालं होतं. फेज 1 मध्ये हाऊस लिस्टिंग ऑपरेशन असणार आहे आणि हाऊसिंग सेन्सस असणार आहे. फेज 2 मध्ये पॉप्युलेशन इन्युमरेशन असणार आहे. टेक्नॉलॉजी फर्स्ट डिजिटल सेन्सस आहे. मोबाईल ऍप, ऑनलाईन सेल्फ इन्युमरेशन पण असणार आहे. अबाउट 34 लाख फील्ड स्टाफ असणार आहे आणि कव्हरेज एंटायर पॉप्युलेशन ऑफ इंडिया. आता लोकसंख्येचे कल किंवा ट्रेंड काय आहेत ते बघणार आहोत आपण. 1901 ते 21 मध्ये मंद होती लोकसंख्येची वाढ. पुन्हा 21 ते 51 स्थिर. पुन्हा 51 ते 81 वेगवान. मंद, स्थिर, वेगवान. आणि 1981 ते 2001 अतिवाढ न होण्याचा कल दिसलेला आहे. आणि 2001 ते 2011 मध्ये मागील दशकांपेक्षा कमी लोकसंख्या भर दिसून आला. 1911 ते 21 ह्यालाच इयर ऑफ ग्रेट डिव्हाइड म्हणतात, कारण की ग्रोथ रेट होती -0.31. सर्वात जास्त डिकेडल ग्रोथ रेट कधी झालेली, 1961 ते 71, ज्यामध्ये 24.80% वाढ झालेली लोकसंख्येत. 1991 ते 2001 18.23 करोड भर झाली. पण 2001 ते 11 मध्ये त्यापेक्षा कमी म्हणजे 18.14 करोड इतकीच भर झाली. आता कंपॅरिझन मध्ये बघू आपण इंडिया आणि महाराष्ट्राचं. तर लोकसंख्या 2011च्या सेन्सस नुसार भारताची 121 करोड होती. त्याच वेळेस महाराष्ट्राची 11.24 करोड. दशवार्षिक वाढ इंडियाची 17.64 तर महाराष्ट्राची 16%. घनता इंडियाची 2001 मध्ये 324 होती, ती 11 मध्ये 382 झाली आणि महाराष्ट्राची 315 वरून 365 झाली. आणि 365 औरंगाबादची पण लोकसंख्या घनता आहे. तर हा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आधी. आता सेक्स रेशो खूप महत्वाचा आहे. इंडियाची 2001 मध्ये सेक्स रेशो होता 933, तो
11 मध्ये 943 झाला आणि महाराष्ट्राचा 922 होता ते 929 झाला. चाइल्ड सेक्स रेशो इंडियाचा 927 होता तो 919 झाला आणि महाराष्ट्राचा 913 होता ते 894 झाला, जी की -19 न घसरला तो. साक्षरता 64.8 होती इंडियाची 1 मध्ये, ती 74.4 झाली आणि महाराष्ट्राची 76 वरून 82 झाली. शहरीकरण इंडियाचं 31.1% आहे तर महाराष्ट्राचं 45.2% आहे आणि एसटी पॉप्युलेशन भारतात 16.6% तर महाराष्ट्रात 11.8% आहे आणि एसटी पॉप्युलेशन भारतात 8.6% तर महाराष्ट्रात 9.3% आहे. सर्वाधिक लोकसंख्येचे देश बघणार आहोत आपण. 2022च्या युनायटेड नेशन पॉप्युलेशन डेटानुसार इंडिया प्रथम क्रमांकावर गेला, चायना सेकंड नंबरला आहे, USA थर्डला आहे आणि इंडोनेशिया फोर्थला आहे, पाकिस्तान 5व्या नंबरला आहे. ह्याची ट्रिक अशी लक्षात ठेवू शकतो, ICU IPN लक्षात ठेवलं की तुमचे पहिले 6 देश पाठ होऊन जातील. सर्वात कमी लोकसंख्येचे देश व्हॅटिकन सिटी, टुवालू, नौरू, पलाऊ आणि सॅन मॅरिनो. आपण हे FITI NPS असं लक्षात ठेवू शकतो, FITI NPS. आणि वरचं काय बघितलंय आपण, ICU IPN. पुढे राज्य, सर्वाधिक लोकसंख्या असणारी राज्य कोणते? UP, महाराष्ट्र, बिहार, वेस्ट बेंगॉल, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि राजस्थान. तर ह्याची ट्रिक कशी, उमा बी बंगाली, आम तारा, उमा बी बंगाली आम तारा. हे ग्रीन मध्ये जेवढं लिहिलंय ना ते आपल्या ट्रिक्स असणार आहे आणि जेव्हा कधी AP लिहिल तेव्हा ते आंध्र असणार आहे आणि ARP म्हणजे अरुणाचल प्रदेश असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढे सर्वात कमी लोकसंख्येची राज्य कोणती? सिक्कीम, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, गोवा आणि नागालँड. ह्याची ट्रिक आहे सिम्मी अरुणा गो टू नागालँड. पुढे सर्वाधिक लोकसंख्या असलेली युनियन टेरिटरी कोणती? दिल्ली, पुदुचेरी, चंदीगड, अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली, दमन अँड दीव, लक्षद्वीप. तर हे कसं लक्षात ठेवणार? दीप चंद अंदा दल, दीप चंद अंदा दल. पुढे आता सध्या 28 स्टेट आणि 8 UT आहेत. महाराष्ट्र सर्वाधिक लोकसंख्या जिल्हे. आता हे खूप महत्वाचं आहे, याच्यावर प्रश्न दरवेळेस येतो महाराष्ट्राच्या लोकसंख्या डेटावर. तर सर्वाधिक लोकसंख्या असणारे जिल्हे, ठाणे. आता पालघर 2014 मध्ये पालघर वेगळं झाला, त्याच्यामुळं पुढील सेन्सस मध्ये हा डेटा बदललेला दिसेल. ठाणे, पुणे, मुंबई उपनगर, नाशिक, नागपूर, अहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद. ह्याची ट्रिक काय आहे? ठा पू मऊ नाना असो दळका कोल्हाबाद, थापू मऊ नाना असो दळका कोल्हाबाद. पुढे महाराष्ट्र कमी लोकसंख्येची जिल्हे कोणती? सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम, भंडारा, वर्धा. तर ह्याची ट्रिक आहे सिंहगड हिंगवा भंडवर्धा, सिंहगड हिंगवा भंडवर्धा. पुढे लोकसंख्या दशवार्षिक वाढ, डिकेडल ग्रोथ रेट. डिकेडल ग्रोथ रेट मध्ये सर्वात जास्त वाढलेले राज्य कोणते? मेघालय, अरुणाचल. हे डायरेक्ट ट्रिक लिहिलेली बघूया आपण. मेघा अरुणा बीजी, मेघा अरुणा बीजीम, मेघा अरुणा बीजीम म्हणजे मेघालय, अरुणाचल प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर आणि मणिपूर. मेघा अरुणा बी जिम, मेघा अरुणा बी जिम जा रहे असं लक्षात ठेवा. आणि दशवार्षिक सर्वात कमी वाढ पुन्हा कोणत्या राज्यांमध्ये झाली? नागालँड, केरळा, गोवा, आंध्र प्रदेश, हिमाचल.
तर ही ट्रिक कशी, नाके गधा हिमाचल चला, नहाके गधा हिमाचल चला, नहाके गधा हिमाचल चला. पुढं युटी मध्ये दशवार्षिक वाढ सगळ्यात जास्त दिल्लीमध्ये झाली आणि सगळ्यात कमी अंदमानमध्ये. तर असं लक्षात ठेवू शकतो आपण, दिलचंद अंदमान हे मधातले विचारत नाही, मोस्टली दिलचंद अंदमान ही ट्रिक लक्षात ठेवा. पुढं आता महाराष्ट्रातले जिल्हे ज्यामध्ये दशवार्षिक वाढ कशी झालेली आपण हे बघू. तर ठाणे पॉझिटिव्ह मध्ये ठाणे, पुणे, औरंगाबाद, नंदू हे. तर हे कसं लक्षात ठेवायचं, टप्पू और नंदू, टप्पू और नंदू. तर हा 2024च्या राज्यसेवा प्रिलिम्सला विचारलेला होता की दशवार्षिक वाढ कोणत्या जिल्ह्यांमध्ये जास्त झाली. तर ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि नंदुरबार. आणि सर्वात कमी दशवार्षिक वाढ मुंबई शहर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा आणि भंडारा. तर हे कसं लक्षात ठेवायचंय, मूरसी व भ, मूरसी व भ. तर महाराष्ट्राची लोकसंख्या वाढ हे एक डेटा लक्षात राहू द्या. रुरल मध्ये 10% वाढ झाली, तर अर्बन मध्ये 23%. रुरल मध्ये 10%, तर अर्बन मध्ये 23%. लोकसंख्या घनता, आता सेकंड नंबरचा टॉपिक आपण बघणार आहे लोकसंख्या घनता. सर्वाधिक राज्य बिहार मध्ये सगळ्यात जास्त घनता आहे, पुन्हा वेस्ट बेंगाल. पण 2001 सेन्सस नुसार वेस्ट बेंगॉल टॉप होतं. आणि हा कंबाईन मेन्स 2025 ला क्वेश्चन विचारला होता की 2001 नुसार सगळ्यात जास्त घनता कोणाची होती, तर वेस्ट बेंगॉलची, बिहार नाही. बिहार 11 नुसार आणि वेस्ट बेंगॉल 1 नुसार. पुढं बिहार, वेस्ट बेंगॉल, केरळ, यूपी, हरियाणा आणि महाराष्ट्र 11व्या नंबरला. तर ही ट्रिक काय आहे आपली, बीवी के उत्तर ने हराया, बीवी के उत्तर ने हराया. बिहार, वेस्ट बेंगॉल, केरळ, यूपी, हरियाणा. आणि 11व्या नंबरला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या वर तमिळनाडू, पंजाब, झारखंड, आसाम आणि गोवा हे स्टेट आहेत, हे पण लक्षात राहू द्या. सर्वाधिक युटी मध्ये लोकसंख्या घनता आपल्याला माहितच असणार, दिल्ली, पुन्हा नंतर चंदीगड, पुद्दुचेरी, पुन्हा नंतर दमन अँड दीव, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली आणि अंदमान निकोबार. तर हे कसं लक्षात ठेवायचं, डीसीपी दमले दादा, डीसीपी दमले दादा. सर्वाधिक कमी लोकसंख्या घनता राज्य कोणते, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, जम्मू काश्मीर, सिक्कीम, नागालँड आणि मणिपूर. तर हे कसं लक्षात ठेवायचं आपण, अमी जैसा नागमणी, अमी जैसा नागमणी. सर्वाधिक कमी लोकसंख्या घनता असणाऱ्या युटी कोणत्या आपल्याला माहित असायला पाहिजे, अंदमान निकोबार फक्त 46 आहे घनता आणि दादरा नगर हवेली दुसऱ्या क्रमांकावर. आता हे बदललेलं असणार आहे, कारण की दादरा नगर हवेलीमध्ये आता दमन आणि दीव पण 2019 ला 2020 ला ऍड केलं. सर्वाधिक लोकसंख्या घनता असणारी जिल्हे, मुंबई उपनगर, पुन्हा मुंबई शहर, ठाणे, पुणे, कोल्हापूर. तर ह्याचं ट्रिक काय आहे, मऊ मू ठा पुको, मऊ मू ठा पुको. आणि कमी असणारे गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी, यवतमाळ. ह्याची ट्रिक आहे, इतकी घनता कमी की तिथं गायी सुद्धा चराया जातात, गायी सुद्धा चरया. तर हे र फॉर रत्नागिरी, रायगड नाही. आता पुढचा टॉपिक तिसरा बघणार आहे, लिंग गुणोत्तर. तर इंडियामध्ये लिंग गुणोत्तर सगळीकडे पॉझिटिव्ह राहिले, इंडियामध्ये रुरल, अर्बन मध्ये, महाराष्ट्रामध्ये पण अर्बन मध्ये पॉझिटिव्ह. फक्त महाराष्ट्रातलं रुरल मधलं लिंग गुणोत्तर कमी झाले, हे लक्षात ठेवा. आणि हे कसं मोजतात, स्त्री संख्या आपण पुरुष संख्या इंटू 1000.
बघूत आपण डेटा. सर्वाधिक आता राज्य बघू पहिल्यांदा. केरळा, पुदुचेरी, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि मणिपूर. तर ही ट्रिक कशी लक्षात ठेवायची? क प टी अंधा मन. आणि सर्वात कमी सेक्स रेशो वाली राज्य हरियाणा, पुन्हा नंतर जम्मू काश्मीर, सिक्कीम, पंजाब आणि युपी. तर ह ज सी पी यू, ह ज सी पी यू. सर्वाधिक लिंगोत्तर असणारे जिल्हे कोणते आहेत महाराष्ट्रातील? रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, सातारा, भंडारा आणि गडचिरोली. तर ही ट्रिक कशी? रत्न सिंधू गोसाभगड. आणि सर्वाधिक कमी लिंगोत्तर असणारे जिल्हे कोणते? मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे आणि बीड. तर मूष, मऊ, ठापू, बीड अशी ट्रिक लक्षात ठेवू शकतात. आणि रत्नागिरीचं लिंग गुणोत्तर 1122 आहे, तर मुंबई शहराचा 838 आहे आणि बीडचं लिंग गुणोत्तर 912 आहे. पुढं बाललिंग गुणोत्तर. ह्याचं मेन म्हणजे सर्वांमध्ये घट झाली. इंडियाच्या रुरल अर्बन मध्ये घट झाली, महाराष्ट्राची रुरल अर्बन मध्ये घट झालेली दिसलेली आहे, कुठंच पॉझिटिव्ह नाही. आणि आपण लिंग गुणोत्तर मध्ये फक्त महाराष्ट्र रुरल मध्ये कमी झालेलं बघितलं, पण बाललिंग गुणोत्तर मध्ये सर्वांमध्ये घट झालेली. सर्वात वाढ पंजाबमध्ये झाली आणि सर्वात घट JNK. आता पंजाबमध्ये वाढ का झाली? बेस इफेक्ट मुळे. कारण की आधी कमी होता सेक्स रेशो, मग थोडा जरी वाढला ना ते जास्त वाढ दिसू शकते, त्याला बेस इफेक्ट म्हणतात. सर्वाधिक राज्य बाललिंगोत्तर मध्ये अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मेघालय, छत्तीसगड आणि केरळ. तर ह्याची ट्रिक आहे, अरुणा मी मेघा छतावर खेळतो. आणि सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर असणारी राज्य हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र. तर ह्याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची? हरी, पंजा, राजगुरु, महान. महान म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र आलं की लक्षातच ठेवायचं, महाराष्ट्र 6व्या क्रमांकाला आहे बाललिंग गुणोत्तर कमी असणारे राज्य, म्हणजे चांगली परिस्थिती नाही आपल्याकडे. पुढं सर्वाधिक जिल्हे. आता जिल्ह्यांमध्ये बघू बाललिंग गुणोत्तर. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, रत्नागिरी आणि भंडारा. तर हे कसं लक्षात ठेवायचं? ग गो च र भ, ग गो च र भ. आणि सर्वात कमी असणारे जिल्हे बीड, जळगाव, नगर, बुलढाणा आणि कोल्हापूर. हे कसं लक्षात ठेवणार? बिजली, नगर, को. पुढं बाल लोकसंख्या इंडियामध्ये 13.6%, तर महाराष्ट्रामध्ये 11.9%. पर्सेंटेज वाईज जर एज ग्रुपचं पॉप्युलेशन बघितलं, 0 to 14 मध्ये 35.44% लोकसंख्या आहे, 15 ते 59 मध्ये 57.11% आणि 60 प्लस मध्ये 7.47. तर महत्वाचं म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवायचं की 15 ते 59 मध्ये 57.11%. पुढं नागरी लोकसंख्या. आता 5वा टॉपिक आहे नागरी लोकसंख्या. आता 1981 सेन्सस नुसार हे क्रायटेरिया 3 ठरवले की नागरी लोकसंख्या किंवा शहर आपण कशाला म्हणायचं, की पॉप्युलेशन जर शहराचं मिनिमम 5,000 असेल आणि ऑक्युपेशन मेलचं 75% मेल जर नॉन ऍग्री ऑक्युपेशन मध्ये असतील, फिमेल नाही फक्त मेल, आणि डेन्सिटी मोर दॅन 400 असेल तर. भारतामध्ये अर्बन टू रुरल पॉप्युलेशन 1 to 2.21 इतका आहे. मिलियन प्लस सिटीज 2001 च्या सेन्सस नुसार 35 होत्या, 2011 च्या सेन्सस नुसार त्या 53 झाल्या. आपण असं करू शकतो की 35चं उलट 53 होतं. आणि महाराष्ट्रामध्ये 6 मिलियन प्लस सिटीज आहेत, म्हणजे 10 लाख पेक्षा पॉप्युलेशन जास्त असणार आहे. त्याच्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि वसई विरार. आता सर्वाधिक राज्य अर्बन पॉप्युलेशनचे किंवा नागरीकरांचे गोवा, मिझोरम, तमिळनाडू, केरळा, महाराष्ट्र आणि गुजरात. तर हे कसं लक्षात ठेवायचं? गोरी, मी, ता, के, म, छे. तर छे म्हणजे आपण बघतो गुजराती लँग्वेज मध्ये छो, छे असं म्हणत असतं, त्याच्यामुळे 6वं गुजरात आहे.
सर्वात कमी हिमाचल प्रदेश, बिहार, आसाम, ओडिशा आणि मेघालय. तर ही कसं ट्रिक कोणती आपली, एच बी असावे ओमे सारखे, एच बी असावे ओमे सारखे. पुढं सर्वाधिक नागरीकरण असलेले जिल्हे कोणते आहेत आपल्याला माहितीच आहे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये 100% अर्बनायझेशन झालेले आहे. त्याच्या खालोखाल ठाणे, नागपूर आणि पुणे. हे पुणे वाटतं आपल्याला नागपूरच्या वर असेल, पण पुणे 5व्या नंबरला, एवढं लक्षात ठेवा, नागपूर वर आहे. मूष मऊ ठाण्यात नाग पाहू, मूष मऊ ठाण्यात नाग पाहू, असं काहीतरी करू शकता तुम्ही. सर्वात कमी नागरीकरण असलेले जिल्हे कोणते, गडचिरोली, सिंधुदुर्ग, हिंगोली, नंदुरबार आणि वाशिम. तर ह्याची ट्रिक काय आहे, गड सिंह नवा, गड सिंह नवा. पुढे साक्षरता, सर्वाधिक साक्षर असलेली राज्य कोणते आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना, केरळा, पुन्हा मिझोरम, गोवा, पुन्हा त्रिपुरा, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र. तर ह्याची ट्रिक काय आहे, के मी गोत्र ही म, महाराष्ट्र 6व्या नंबरला. महाराष्ट्र बाल लिंगोत्तर प्रमाण कमी असणाऱ्या राज्यांमध्ये पण 6व्या क्रमांकाला आणि सर्वाधिक साक्षर राज्यामध्ये पण 6व्या क्रमांकाला आहे. सर्वात कमी बिहार, अरुणाचल प्रदेश, आपण बघितले ARP म्हणजे अरुणाचल प्रदेश, पुन्हा नंतर राजस्थान, पुन्हा झारखंड आणि पुन्हा आंध्र प्रदेश. सर्वात कमी बघा, साऊथ स्टेट फक्त आंध्र प्रदेश आहे इथं सर्वात कमी साक्षरता असलेलं सदर्न स्टेट. तर ह्याची ट्रिक काय आहे, बी ए रा झा अंधा, बी ए रा जा अंधा. पुढं सर्वाधिक साक्षरता असलेली जिल्हे कोणते, मुंबई उपनगर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा आणि पुणे. पुणे 7 नंबरला. तर ह्याची ट्रिक काय आहे, मऊ मूष नाग अकेला अमर, मोमू नाग अकेला अमर, असं पण लक्षात ठेवू शकता. आणि सर्वात कमी साक्षरता असलेले जिल्हे कोणते, नंदुरबार, जालना, धुळे, परभणी आणि गडचिरोली. तर ह्याची ट्रिक काय आहे, नंदू जा धूप गड. थँक्यू. हे होतं पॉप्युलेशनचा डेटा. आणखी काही ह्याच्यात ऍड करायचं असेल तर मी करेल. तर हे आपलं नवीन चॅनल आहे, त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हे टेलिग्राम चॅनल आहे, ते पण जॉईन करा. ह्या लेक्चरची PDF ह्या टेलिग्राम चॅनलवर टाकेल. थँक्यू.